नमस्कार, मी श्रीधर कुलकर्णी। आज आपल्याला शेअर मार्केटमध्ये काय घडामोडी घडल्या या संदर्भात थोडक्यात माहिती सांगणार आहे। आज सकाळी मार्केट सुरू झाल्यावर जागतिक बाजारात घसरण झालेली असल्यामुळे, खास करून अमेरिकेत काल मोठ्या प्रमाणावर घसरण झाल्यामुळे भारतीय शेअर मार्केटमध्ये घसरणीने सुरुवात झाली होती। परंतु जसजसे व्यवहार पुढे जात गेले तशी मार्केटमध्ये रिकव्हरी दिसून आलेली आहे। मार्केट संपताना सेन्सेक्स फक्त 110 पॉईंटने घसरून 80,040 वर बंद झालेला आहे। निफ्टी हा 7 पॉईंटने घसरून 24,406 वर बंद झालेला आहे। आजच्या कामकाजामध्ये बीएसई ऑइल अँड गॅस इंडेक्स 2.93%, बीएसई एनर्जी इंडेक्स 1.71%, बीएसई ॲटो इंडेक्स 1.23% वर आहे। बीएसई बँक इंडेक्स 1.10% खाली आहे। बीएसई मिड कॅप इंडेक्स 0.22% आणि स्मॉल कॅप इंडेक्स 0.14% खाली आहेत। आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। टाटा मोटर्स 6.17%, ओएनजीसी 5.09%, एसबीआय लाईफ इन्शुरन्स 3.82%, बीपीसी 3.56% अशी वाढ आहे। आज घसरलेले निफ्टीमधील मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। ॲक्सिस बँक 5.11%, नेस्ले 2.39%, टायटन 2.09%, ICICI बँक 2.05% अशी घसरण आहे। आज टेक महिंद्रा, कॅनरा बँक यासहित काही कंपन्यांचे क्वार्टरली रिझल्ट आलेले आहेत। FIIने 2,605 कोटी रुपयांची विक्री केलेली आहे। देशी वित्तीय संस्थांनी 2,432 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे। धन्यवाद।